नेक्स्ट पॉइंट एक्सचेंज ऑफ गॅसेस मध्ये पहिले पॉइंट पाहिले होते फर्स्ट व्हिडिओ मध्ये. आता नेक्स्ट हा सेकंड व्हिडिओ त्यामध्ये. नाइन्थ पॉइंट नंबर 9. द पार्शियल प्रेशर ऑफ CO2 ऑफ ब्लड एंटरिंग पल्मोनरी कॅपिलरीज इज 45 mmHg while partial pressure of CO2 in alveolar air is 40 mmHg. Due to this difference, CO2 diffuses from capillaries into alveolus. मग ह्यासाठी तुम्ही आता पहिल्या व्हिडिओ मधला तुम्ही त्यासाठी चार्ट तयार करून घेतला पाहिजे किंवा तुमच्या पुढे पुस्तक असेल तर त्या पुस्तकातला चार्ट बघा आणि त्याच्या पद्धतीनं समजावून घ्या. काय सांगितलंय? पार्शियल प्रेशर ऑफ CO2 ऑफ ब्लड एंटरिंग पल्मोनरी कॅपिलरीज म्हणजेच ब्लड मधला जो CO2 आहे आणि त्याचं पार्शियल प्रेशर एंट्रिंग कशात होतं? पल्मोनरी कॅपिलरीज मध्ये एंट्रिंग झाल्यानंतर किती असतं? साधारण 45 mmHg. चार्ट मध्ये मगाच्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये चार्ट बघितलाय तुम्ही, तसाच तुमच्या पुढे पुस्तक ठेवा. त्या पुस्तकात सुद्धा चार्ट आहे. त्यामध्ये पल्मोनरी कॅपिलरीज मध्ये त्याचं किती दाखवलंय? पार्शियल प्रेशर 45 mmHg. कुणाचं? CO2चं. वाय पार्शियल प्रेशर ऑफ CO2 इन अल्व्हेओलार एअर. अल्व्हेओलार एअर पहिला त्यामधला कॉलम लागतो. त्याच्यानंतर येतो तो ब्लड डिऑक्सिजनेटेड, ब्लड ऑक्सिजनेटेड. तसं त्यामध्ये अल्व्हेओलार एअर त्यामधलं जे पार्शियल प्रेशर आहे CO2चं किती असतं? साधारण 40 mmHg. बघा तुम्ही चार्ट मध्ये. ड्यू टू धिस डिफरन्स, मग हा जो डिफरन्स आहे 45 आणि 40 त्या डिफरन्समुळं CO2 डिफ्युजेस फ्रॉम, हा जो डिफरन्स आहे त्यामुळे काय होतं? CO2 डिफ्यूज होतो, पसरतो. कुठून? फ्रॉम कॅपिलरीज इनटू अल्व्हेओलस. फ्रॉम कॅपिलरीज इनटू अल्व्हेओलस मीन्स पार्शियल प्रेशर ऑफ CO2 इन कॅपिलरीज किती असतं? 45 mmHg. पार्शियल प्रेशर ऑफ CO2 इन अल्व्हेओलस किती असतं? 40 mmHg. म्हणजेच आपण त्यासाठी अगोदर पाहिलेलं आहे कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट जे म्हणतो आपण, तशा पद्धतीने काय घडतं? डिफ्युजन घडतं. म्हणजेच डिफ्युजन टेक्स प्लेस बाय कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. डिफ्युजन जे घडतं ते कसं घडतं? कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. मग कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट घडतं म्हणजेच डिफ्युजन टेक्स प्लेस बाय हायर प्रेशर और कॉन्सन्ट्रेशन टू लोअर प्रेशर और कॉन्सन्ट्रेशन. मग हायर प्रेशर कुणाचा आहे किंवा हायर कॉन्सन्ट्रेशन कुणाचा आहे? 45 mmHg. CO2चं हायर प्रेशर कशामध्ये असतं? कॅपिलरीज. लोअर प्रेशर कशामध्ये असतं? 40 mmHg. कुणाचं? CO2चं. कशामध्ये? अल्व्हेओलस मध्ये. म्हणून ड्यू टू धिस डिफरन्स, हा जो त्यांच्यामधला डिफरन्स आहे, ह्या डिफरन्स मुळे काय होत असतं? CO2 डिफ्युजेस फ्रॉम कॅपिलरीज इनटू अल्व्हेओलस. म्हणजेच कॅपिलरीज पासून अल्व्हेओलस पर्यंत, कॅपिलरीज पासून अल्व्हेओलस पर्यंत काय होतं? CO2चं डिफ्युजन होतं, पसरत जातो. वाय? इन कॅपिलरीज हायर कॉन्सन्ट्रेशन इज प्रेझेंट, इन अल्व्हेओलस लोअर कॉन्सन्ट्रेशन इज प्रेझेंट, and diffusion takes place by higher concentration, that is 40 mmHg in capillaries, to lower concentration, that is 40 mmHg in alveolus किंवा alveolar air. यामुळे म्हणजे हायर कॉन्सन्ट्रेशन पासून लोअर कॉन्सन्ट्रेशन मध्ये काय होतं? डिफ्युजन घडतं. त्या डिफरन्समुळे CO2 कॅपिलरीज पासून अल्व्हेओलस पर्यंत पसरत जातो, डिफ्यूज होतो. Next point, 10th. The partial pressure of O2 of blood in pulmonary capillaries is 45 mmHg, while in alveolar blood is 104 mmHg. Due to this difference, इथं सुद्धा तेच सांगितले. O2 diffuses from alveoli to capillaries. O2 जो डिफ्यूज झालेला असतो तो कसा झालेला असतो? अल्व्हेओलाई पासून कॅपिलरीज पर्यंत. का? तर ते आता तुम्हाला आता पॉइंट समजला असेल. म्हणजेच डिफ्युजन टेक्स प्लेस बाय, कसं घडतं डिफ्युजन? हायर कॉन्सन्ट्रेशन टू, म्हणजेच हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. डिफ्युजन कसं घडतं? जिथं हायर कॉन्सन्ट्रेशन आहे तिथून कुठं जाणार आहे? लोअर कॉन्सन्ट्रेशन पर्यंत येणार असतं. त्या मार्फतच काय घडतं? डिफ्युजन. म्हणजेच हा त्यांच्यामधला असणारा
डिफरन्स आहे. म्हणून काय घडतं, डिफ्युजन O2 चं जे डिफ्युजन होतं ते कसं होतं, अल्व्हेओलाई टू कॅपिलरीज. व्हाय इन अल्व्हेओलाई, मग यामध्ये अल्व्हेओलाई मध्ये सांगितलेलं आहे किती असतं, तर 104 mmHg पार्शियल प्रेशर ऑफ O2 अँड इन कॅपिलरीज 40 mmHg पार्शियल प्रेशर ऑफ O2. म्हणजेच त्यामध्ये अल्व्हेओलाई मध्ये जे पार्शियल प्रेशर असतं O2 चं ऑक्सिजनचं ते किती असतं, 104 mmHg. आणि कॅपिलरीज मध्ये जे पार्शियल प्रेशर असतं O2 चं ते किती असतं, तर 40 mmHg. त्यामध्ये बघा, तुम्ही पुस्तकात बघा नाहीतर तुम्ही काढलेल्या चार्ट मध्ये बघा. म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन जिथं हायर आहे तिथून लोअर कॉन्सन्ट्रेशन पर्यंत काय होतो, O2 डिफ्यूज होत जातो, पसरत जातो. हे इथं सांगितलेलं आहे. ह्या डिफरन्स मुळे काय घडत असतं, पार्शियल प्रेशरचं जे डिफ्युजन होतं ते हायर पासून लोअर पर्यंत होतं. नेक्स्ट नंबर 11, solubility of CO2 is 20 to 25 times higher than that of O2. म्हणजेच ऑक्सिजन आणि CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साइड यांचं जर कंपॅरिझन केलं तर सोल्युबिलिटी ऑफ CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साइडची जी सोल्युबिलिटी असते, सोल्युबल होण्याची क्षमता, इज 20 to 25 टाइम्स हायर दॅन दॅट ऑफ O2. ऑक्सिजन पेक्षा CO2 ची म्हणजेच कार्बन डायऑक्साइडची जी सोल्युबिलिटी आहे, सोल्युबल होण्याची क्षमता ही 20 ते 25 पटीनं ऑक्सिजन पेक्षा जास्त असते. म्हणजेच 11 पॉइंट, solubility of CO2 is 20 to 25 times higher than that of O2. Number 12, in a partial pressure the amount of CO2 diffuses through partial pressure, the amount of CO2 diffuses through diffusion membrane per unit difference is much higher compared to that of O2. म्हणजे CO2 आणि O2 चं जर कंपॅरिझन केलं तर त्या कंपॅरिझन मध्ये काय होतं, पार्शियल प्रेशर जे आहे कुणाचं, द अमाऊंट ऑफ CO2 डिफ्युजेस कशामार्फत होतं, CO2 चं जे डिफ्युजन होतं कशामार्फत होत असतं, डिफ्युजन मेम्ब्रेन पर युनिट डिफरन्स इज मच हायर कम्पेअर टू दॅट ऑफ O2. म्हणजे डिफ्युजन मेम्ब्रेन मधून CO2 आणि O2 हे जे काय होतात, डिफ्यूज होतात. ते डिफ्यूज होण्याचं जर कंपॅरिझन बघितलं तर कुणाचं जास्त असतं, मच हायर. कुणाचं, तर CO2 डिफ्युजन इज मच हायर कम्पेअर टू दॅट ऑफ ऑक्सिजन. म्हणजेच ऑक्सिजन पेक्षा कार्बन डायऑक्साइडचं जे डिफ्युजन होण्याचे जे मेम्ब्रेन मधून डिफ्युजन होण्याची जी क्षमता आहे ती मच हायर आहे कुणापेक्षा, ऑक्सिजन पेक्षा. नेक्स्ट नंबर 13, द डिफ्युजन मेम्ब्रेन इज मेड अप ऑफ 3 मेजर लेयर्स सच ॲज. मग डिफ्युजन मेम्ब्रेन जे आहे ते कशाचं डिफ्युजन मेम्ब्रेन, जे डिफ्यूज होण्याचं आहे, म्हणजेच ज्यांचं डिफ्युजन होतं O2 आणि CO2चं कशातून होतं, तर डिफ्युजन मेम्ब्रेन मधून होतं. ते जे डिफ्युजन मेम्ब्रेन आहे ते कशानं बनलेलं असतं, 3 मेजर लेयर्स. कशानं बनतं, 3 मेजर लेयर्स सच ॲज थिन स्क्वॅमस इपिथेलियम ऑफ अल्व्हेओलाई. अल्व्हेओलाई जे आहे त्याचं असणार थिन स्क्वॅमस इपिथेलियम, हा त्यामधला पहिला लेयर. नंतर एंडोथेलियम ऑफ अल्व्हेओलार कॅपिलरीज. मग ह्या ज्या अल्व्हेओलार कॅपिलरीज आहेत त्याचं असणार एंडोथेलियम. आणि तिसरं काय, बेसमेंट सबस्टन्स. ज्या दोघांच्या मधला जो असतो सबस्टन्स तो. म्हणजेच काय सांगितलं या पॉइंट मध्ये, द डिफ्युजन मेम्ब्रेन इज मेड अप ऑफ. हे जे डिफ्युजन मेम्ब्रेन असतं O2 CO2 डिफ्यूज होण्याचं जे मेम्ब्रेन आहे, ज्या आवरणातून ते डिफ्यूज होतात, ते मेम्ब्रेन कशाने बनलेलं आहे, मेड अप ऑफ 3 मेजर लेयर्स. त्यामध्ये 3 मेजर लेयर्स असतात सच ॲज. मग त्यामध्ये फर्स्ट थिन स्क्वॅमस इपिथेलियम, हा जो दिसतोय तो काय, थिन स्क्वॅमस इपिथेलियम. नंतर एंडोथेलियम ऑफ अल्व्हेओलार कॅपिलरीज, हे जे दिसतंय ते एंडोथेलियम ऑफ अल्व्हेओलार कॅपिलरीज. अँड थर्ड बेसमेंट सबस्टन्स. आणि या दोघांच्या मधला जो असतो तो काय असतो, बेसमेंट सबस्टन्स. असे 3 काय असतात, मेजर लेयर असतात, मुख्य असणारे लेयर प्रेझेंट इन बिटवीन देम. म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये काय असतं, बेसमेंट सबस्टन्स असतो. नेक्स्ट पॉइंट नंबर 14, द टोटल थिकनेस ऑफ डिफ्युजन मेम्ब्रेन इज मच लेस दॅन मिलीमीटर. मग हे जे 3 लेयर दाखवलं
ह्यांचा जो थिकनेस असतो, टोटल थिकनेस ऑफ डिफ्युजन मेम्ब्रेन, ह्यांचा जो थिकनेस असतो तो मच लेस दॅन मिलीमीटर, म्हणजेच 1 मिलीमीटर पेक्षा सुद्धा त्यांचा थिकनेस अगदीच कमी असतो. म्हणजेच 14 पॉइंट, द टोटल थिकनेस ऑफ डिफ्युजन मेम्ब्रेन इज मच लेस दॅन अ मिलीमीटर. आणि नेक्स्ट नंबर 15, फॅक्टर्स लाईक, आपण जे पहिल्यांदा बघितले होते फॅक्टर्स कोणते अफेक्ट करणारे कशावर, डिफ्युजनवर. फॅक्टर्स लाईक solubility of gases and thickness of membrane are favorable for diffusion of O2 from alveoli to tissues and diffusion of CO2 from tissues to alveoli. जो चार्ट आपण बघा जायचं, पहिला O2 आहे, त्यामध्ये असणारा गॅस कोणता आहे, O2. तो सरळ त्यामध्ये आपण चार्ट दाखवलाय त्याप्रमाणे असा बघत जायचं, आणि CO2 चा बघताना असा बघत यायचं. म्हणजेच त्यामध्ये फॅक्टर्स कोणते, सोल्युबिलिटी ऑफ गॅसेस आणि दुसरा थिकनेस ऑफ मेम्ब्रेन, हे फेवरेबल असतात कशाला, डिफ्युजन ऑफ O2 कसं आणि डिफ्युजन ऑफ CO2 कसं ते बघायचं. मग डिफ्युजन ऑफ O2 कसं होतं, अल्व्हेओलाई पासून टिश्यू पर्यंत. म्हणजेच O2 पहिल्यांदा अल्व्हेओलाई मध्ये जातो, नंतर O2 अल्व्हेओलाई मधून गेल्यानंतर परत पुढे कुठे जातो, तर टिश्यूज मध्ये जातो. म्हणजे अल्व्हेओलाई पासून टिश्यूज पर्यंत त्याचं काय होत असतं, डिफ्युजन होत असतं, हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. अँड डिफ्युजन ऑफ CO2 फ्रॉम टिश्यूज टू अल्व्हेओलाई. आणि CO2 चं उलट बघत यायचं, असं यायचं, तिथं त्या चार्ट मध्ये आपण दाखवलंय तसं. CO2 चं डिफ्युजन कुठून होतं, शेवटचा जो कॉलम आहे टिश्यूचा, तिथून अल्व्हेओलाई पर्यंत. मग टिश्यू नंतर ब्लड येतं, ऑक्सिजनेटेड, डिऑक्सिजनेटेड, आणि नंतर अल्व्हेओलाई येतं. असं त्यांचं डिफ्युजन होतं. म्हणजेच डिफ्युजन ऍक्च्युअली कसं घडतं, फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. मग इथं ज्यावेळी O2 चं डिफ्युजन होत असतं त्यावेळी अल्व्हेओलाई मध्ये त्याचं पार्शियल प्रेशर किती असतं, तर इथं सांगितलं होतं आपण 104, आणि इथं साधारण टिश्यू मध्ये किती असतं, तर 40. म्हणजेच हायर कॉन्सन्ट्रेशन पासून लोअर कॉन्सन्ट्रेशन पर्यंत. तसंच डिफ्युजन ऑफ CO2 टिश्यू मध्ये किती असतं, साधारण 45 असतं, आणि अल्व्हेओलाई मध्ये मागे येतं त्यावेळी ते किती राहतं, 40 mmHg राहतं. म्हणजेच हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. एवढं लक्षात ठेवायचं. कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट म्हणजेच काय, किंवा डिफ्युजन जे घडतं, डिफ्युजन टेक्स प्लेस बाय कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. डिफ्युजन जे घडतं ते कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट मार्फत घडतं किंवा प्रेशर ग्रेडियंट मार्फत घडतं. म्हणजेच तेवढं डोक्यात ठेवायचं, कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट किंवा प्रेशर ग्रेडियंट कशाला म्हणायचं, तर कशाला म्हणायचं, डिफ्युजन टेक्स प्लेस बाय हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. अगदी हाय असणाऱ्या कॉन्सन्ट्रेशन कडून लो असणाऱ्या कॉन्सन्ट्रेशन कडे काय होत असतं, पसरण्याचं काम होत असतं. म्हणजेच डिफ्युजन होण्याचं काम होत असतं. मग त्यामध्ये O2 कसा होतो, अल्व्हेओलाई पासून टिश्यू पर्यंत, कारण अल्व्हेओलाई मध्ये हायर असतं, टिश्यू मध्ये लोअर असतं. आणि CO2 चं कसं होत असतं, तर हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे टिश्यू पासून अल्व्हेओलाई पर्यंत. टिश्यू मध्ये हाय असतं आणि अल्व्हेओलाई मध्ये लोअर असतं. समजलं? धन्यवाद.